छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांपैकी सगळ्यात पहिल्यांदा यावरती प्रतिक्रिया देत आहेत ते समीर भुजबळ। पाहूया समीर भुजबळ काय म्हणतात। किरीट सोमय्या यांनी जे आरोप लावलेले आहेत भुजबळ परिवारावर किंवा छगन भुजबळ यांच्या सुपुत्रांवर की त्यांचा कोणीतरी मित्र किरीट सोमय्या यांना ब्राईब देण्याची कोशिश करत आहे, या पूर्ण विषयावर छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारू काय म्हणाल, अशा कोणी माणूस किंवा कोणी मित्र त्यांच्या संपर्कात आहे तसा आरोप त्यांनी लावला आहे। नाही, खरं म्हणजे फार गोष्ट हास्यास्पद आहे आणि जर तसं काय जर त्यांनी असं काय केलेलं असं त्यांचं जर म्हणणं जर असं तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन सरळ कंप्लेंट करायला पाहिजे होती। जो कोण माणूस आला त्याला पकडून द्यायला पाहिजे होतं। हे सगळं ते आपल्याकडे काय कायदा कानून न्यायाची व्यवस्था आहे, अजूनही काय आपल्याकडे काय सगळं बिघडलेलं काही नाही आहे। तर जाऊ शकत होते पोलीस स्टेशनला, करायची होती कंप्लेंट। जो कोण आहे त्यांना पकडायचं होतं। जेव्हा ते आलेलेच होते त्या टायमाला रेड्यानं काय ना पकडून दिलं मग। त्यांचं असं म्हणणं आहे की या पूर्ण विषयासंदर्भात मुख्यमंत्री यांना देखील तक्रार करण्यात आली आहे, राज्यपाल यांना तक्रार करण्यात त्यांना तुम्ही सांगा की ह्या संदर्भात जे का आत्ताचा हा लेटेस्ट आरोप केलेला आहे त्याच्या संदर्भातली तक्रार करण्याचे त्यांनी मुख्यमंत्री किंवा राज्यपालांकडे ते पत्र जे काही पाठवलं ते त्यांनी तुम्हाला दाखवलं का? म्हणजे तुम्ही त्यांना विचारा ना की तुम्ही कधी गेला होता, काय पत्र दिलं होतं, त्याच्यावर ते CMनी किंवा राज्यपालांनी काय ॲक्शन घेतली। आणि मग तुम्हाला जर हे असे जर आरोपच करायचे आहे तर आरोप करण्यापेक्षा ह्या गोष्टीसाठी CM आणि राज्यपालांकडे जाण्याची आवश्यकता नाही। त्यासाठी आपल्याकडे पोलीस स्टेशन आहे, त्या सरळ पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता। तर एवढं CM आणि राज्यपालांकडे साठी थांबायची काय आवश्यकता आहे? त्यांचा असा आरोप आहे की सत्तावर असल्यामुळे किंवा आपल्याकडे सत्ता आहे, आपल्या परिवाराकडे सत्ता आहे, त्यामुळेच त्यांची ही कंप्लेंट संदर्भात लक्ष देण्यात येत आहे। सांगावं ना की कुठच्या पोलीस स्टेशननी आमच्याकडे सत्ता आहे म्हणून कंप्लेंट घेतली नाही असं त्यांनी सांगावं ना। ते त्यांनी जावं पोलीस स्टेशनला आणि सांगावं की ह्या पोलीस स्टेशन मी गेलेलो पण ह्यांची सत्ताधारी आहे म्हणून कंप्लेंट घेतली नाही असं त्यांनी सांगावं। त्यांनी भरपूर आरोप लावलेले आहेत। भुजबळ साहेब यांच्यावर देखील आरोप लावला आहे। महाराष्ट्र सदनपासून सुरू करून ते जे नवी मुंबई इथे जो प्रकल्प सुरू आहे त्या संदर्भात काय म्हणाल? असं आहे की महाराष्ट्र सदनासंदर्भात साहेबांनी ऑलरेडी त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता राहिलं खारघरचा, हा खारघरचा माझा जो काय प्रोजेक्ट आहे हा ओपनली सगळ्या परमिशन्सनी आणि लिगल व्यवहारांनी झालेला आहे। ह्याच्यामध्ये कुठेही असंही तीळ मात्र शंका घेण्याचं कारण नाही, पहिली गोष्ट। आणि एवढा मोठा प्रकल्प करत असताना कोणतं अनऑथराइजली प्रकल्प करत नाही। कुठचेही व्यवहार झालेले आहे ते लिगल ऑफिशियल चेकनी पेमेंटनी व्यवहार झालेले आहे। त्याच्यासाठी इन्कम टॅक्स आहे किंवा ROC आहे, यांच्याकडे सगळे त्यांचे जे काही बॅलन्स शीट्स वगैरे त्याचे सबमिट झालेले आहेत। तर हे जे इन्क्वायरी करू शकतात IT आहे ROC, ते त्यांनी जर काय ऑब्जेक्शन घेतलं किंवा ऑब्जेक्शन समजा आता यांनी आरोप केला म्हणून जर काही असेल तथ्य तर करतील ना इन्क्वायरी त्याच्या संदर्भात। आणि लपून छपून काहीच चाललं नाही। माझं गेले 3 वर्ष जे काय नवी मुंबईला एक्झिबिशन होतं त्या एक्झिबिशनमध्ये मी हा प्रकल्प लॉन्च केलेला आहे आणि त्या प्रकल्प लॉन्च करून त्याच्याबद्दलची प्रसिद्धी मी दिलेली आहे। तर त्यात लपून छपून करायचं काय आहे? म्हणजे कोणतीही इन्क्वायरीला आपण तयार आहात? हो, कुठलीही इन्क्वायरीला तयार आहे। त्यांनी तर आता एवढ्या ठिकाणी इन्क्वायरीसाठी पत्र दाखल केले, त्यांची जे काही इन्क्वायरी चालू आहे त्या इन्क्वायरीसुद्धा आम्ही फेस करू। त्यांनी आता कोर्टामध्ये PIL टाकलेलं। खरं म्हणजे आजच्या तारखेला आपण हे बोलणं उचित नाही कारण का मॅटर सबज्युडिस आहे, तरी पण आपण सगळ्यांना आलात म्हणून मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय की ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। जे काही व्यवहार झालेले ते लिगल व्यवहार झालेले आहे। असं आहे की आम्ही सुद्धा कुठच्या पोस्टवर आहे, मी सुद्धा एक खासदार आहे, आमदार, सगळं अशी घर, आम्ही कशाला कुठचं अनऑथराइज काम करू? आणि असं ह्या शासन किंवा कायदा कानून नाही अशातली काही कुठची गोष्ट नाही की एवढा मोठा प्रकल्प उभा राहतो आणि कोणाला माहिती नाही पडणार, असं तर होऊ शकत नाही ना। या पूर्ण विषयात भरपूर काळा पैसा जे आहे किकबॅकच्या माध्यमातून प्रोजेक्टमध्ये टाकण्यात आलेले आहेत असे आरोप लावतात। असं आहे की त्याला तो आरोप करतो तर लेट हिम प्रूव्ह ना। आता नाव सिन्स तो कोर्टात गेलेले आहेत तो कोर्टामध्ये आम्ही आमचे वकील जे आहेत आमची बाजू मांडतील व्यवस्थित जी काय आहे ती। तर त्याच्यामध्ये त्यांनी काही बोलावं आणि आपण सगळेजण गृहीत धरावं की ते म्हणतो तेच सत्य आहे आणि आम्ही म्हणतो ते चुकीचं, हे बरोबर नाही ना। त्यात आज मला उद्या उठून काय कुठचा प्रकल्प करायचा का? आता मी ह्या किरीट सोमय्यांची परमिशन घेऊन करायचा का? की मी कुठची जागा घेतो की ह्यांना विचारून जागा घ्यायची का? असं नाही होऊ शकत ना।